ठीक आहे साहसप्रेमींनो, आज आपण एका प्राचीन किल्ल्याकडे प्रवास करणार आहोत जो चहूबाजूने झाडांनी तलावांनी वेढलेला आहे। तर मी SK तुम्हा सर्वांचे आपल्या आवडत्या YouTube चॅनल ट्रेक इट इझीवर स्वागत करतो। आपल्याबरोबर आहेत हे छोटे मावळे आणि आपण आज सर करणार आहोत कोरीघाट। छोटे ट्रेकर्स, अय छोटे ट्रेकर्स, हाय करा, चला हाय करा, हाय करा। 5-10 मिनिटाचे अंतर कापून आपण पुढे आल्यानंतर आपल्याला 2 रस्ते दिसतील। तर या 2 रस्त्यांमधील उजव्या बाजूला जातो तो डोंगराच्या पायथ्याशी जातो आणि डाव्या बाजूला जो रोड जातो तो आपल्याला पायरी मार्गाने कोरीघाटावरती आपल्याला जाता येतो। तर आम्हाला हा रस्ता छोटा वाटला आणि याच्यावरती जाणारे पाऊल वगैरे दिसले, त्या कारणाने आम्ही हा छोटा रस्ता पकडला जो जातो तो जंगलातून आपल्याला कोरीघाटकडे जातो। जंगल मधून वाट काढतोय, खूप असा हा छोटासा प्रयत्न होता। तो प्रयत्न काय होतं काय माहित नाही, पण मस्त आहे। जंगलातून वाट आहे, ऊन लागत नाही, हा बेस्ट पॉइंट आहे हा। जरी ऊन लागत नसलं तरी रोड थोडासा आमचा दमचक होण्यासाठी सुरुवात झाली होती, कारण जो रोड होता तो एकतर याच्यावरती पायऱ्या नव्हत्या आणि हा पूर्णपणे निसरडा असा रस्ता होता आणि तोही झाडाच्या 2 मधून जायचं होतं आम्हाला यातून। पण आम्ही हा सावलीमधून जात असल्यामुळे आणि जंगलातून जात असल्यामुळे आम्हाला खूप छान वाटत होतं आणि मुलं पण खूप खुश होती, त्यामुळे आम्ही पण यातून तसेच चालत राहिलो। थोडेसे पुढे चालल्यानंतर आम्ही जाऊन पोहोचलो एकदम गडाच्या पायथ्याशी। मग आम्हाला वाटलं की आम्ही खरोखरच गडाच्या पायथ्याशी आलेलो आहोत आणि इथून आपण गड लगेच सर करूया, कारण आम्हाला बरेच जणांनी असं सांगितलं होतं की कोरीघाट हा खूप छोटा आहे, तुम्ही 20 ते 25 मिनिटांमध्ये कोरीघाटाच्या वरती जाल। पण आम्ही 15-20 मिनिटे चालवूनही आम्ही कोरीघाटाच्या अजून पायथ्याशी पोहोचलो की नाही हे आम्हाला समजलंच नाही। पण जिथं पोहोचलो आम्ही तिथून थोडंसं गडाच्या कडेकडे आम्ही वाट काढत पुढे चालत होतो। कोरीघाट बद्दल बोलायचे झाले तर हा किल्ला पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याच्या दक्षिणेस सुमारे 20 किलोमीटर असलेला एक डोंगरी किल्ला आहे। कोरीगड याला कोराईगड किंवा कुरीगड किंवा कुमारवाडी गड असेही म्हणतात। चढाई करण्यासाठी हा गड सोपा असल्या कारणाने या छोट्या मावळ्याला घेऊन आपण आलो आहोत। आम्ही झाडातून वाट काढत पुढे चालत होतो, पण आता आम्हाला एक मात्र खात्री झालेली की आम्हाला गड चढण्यासाठी 15-20 मिनिटे लागणार होती, तर मग हा आता आमचा अर्धा तासाहून अधिक वेळ या आमच्या चालण्यामध्ये जात होता। तर यावरून असं समजलं की आम्ही थोडंसं चुकलो आहोत की नाही हे बघण्यासाठी आम्ही पुढे चालत राहत होतो। ए दमान रे, परत थांबा इथं। हा बिगिनर ट्रेकच आहे, परत आमच्या ह्यानी जरा थोडसा नाही तसं वाटतंय हा बिगिनर आहे, पण नाही आहे बिगिनर। थोडंसं थ्रिल पण पाहिजे ट्रेक करताना। तो काय तुम्ही 90 डिग्री पण होऊ शकता आणि फक्त 90 डिग्री नसून तिथे घसरण नव्हती, अजून खुंटी नाही, धरायला काय नाही, अशा वाटतं आम्ही आलेलो आहे। काही बिगिनर ट्रेकर म्हणून आम्ही आणले त्याच्याबरोबर, तर त्यांच्यासाठी हा ॲडव्हान्स झाला आणि हा मुलांचा जोश, ते खूप खुश आहेत ना। त्यांच्याजवळ बॅग आहे ना, मोबाईल आहे ना, कॅमेरा ना, काय। आम्ही एका ठिकाणी येऊन ठेपलो की जिथे आम्हाला समजलं की आम्ही चुकीच्या रस्त्याने आलेलो आहोत आणि हा तो दरवाजा समोर दिसतो, दरवाजा आहे, आपल्याला तिकडे जायचं आहे। आणि हा पूर्ण आमचा हा ट्रेक फेल गेलेला आहे। तर इथून जी वाट आहे, थोडंसं पुढे चालल्यानंतर आम्हाला कोरीघाटाच्या दरवाजाचे दर्शन झाले, पण तो इथून खूप लांब वाटत होता आणि ज्या ठिकाणी आम्हाला उतरायचे होते त्या ठिकाणी धरायलाही काही नव्हते, त्यामुळे आम्ही ठरवलं की आम्ही तिथून परत रिटर्न माघारी जायचं आणि परत दुसऱ्या रस्त्याने गड सर करायचा। हा होतो जोश मित्र। ते दिसते ना तुम्हाला, तिथपर्यंत जावं लागतं आपल्याला, कुठं जाता येईल का मधून, ते दिसते ना निळ्या अशी वाट असेल कुठं जायला तिथं। आणि गाईड होते पुढे पुढे, कोण पुढे पुढे पळत होतं, आणू होता ना। खतरनाक आहे बरं आहे परी, थांबतो परी नाही ना, थांब परी, तिरपली धर, पल्ल्या साईडला ते हे दिसतंय का, त्या साईडला तिकडच्या ह्याला धर, वरच्या तुझ्या थांब परी, थांब मला हे दिसत।
एक असा पॅच होता की ज्या ठिकाणी आम्हाला चढायला खूप सोपं वाटत होतं, पण तिथून उतरण्यासाठी आम्हाला खूपच त्रास झाला. तिथून आम्ही हळूवारपणे हळूच खाली उतरलो. हे दृश्य बघून आम्हाला एक गाणं आठवलं आणि त्या गाण्याचे बोल होते, कुठला रस्ता कसली हा खाली एकदम जाऊन जावं नका येऊ. धरायला काय नाही आणि काय घसरतं एकदम पूर्ण. दगड नाही तसं काय नाही, एकदम मातीसारखं आलाय माघारी. नाही सर्वे करायसारखं नाही काय. हा तुम्ही पोरं जायचं तर रिस्क घेऊ शकता सर. नाही रिस्कच आहे, तुम्हाला जायचं जाऊ. तुम्ही पहिले ट्रेकर केली असेल तर ना जाऊ शकताय. हिल गॅस जाऊ शकताय, जबरदस्त आहे. कसं ते पूर्ण असं धरायला काय नाही. झाड तर आहे तिथे झाड नाही धरायला. जसं आम्ही रस्ता चुकलो तसेच काही पर्यटक हे रस्ता चुकले होते. जवळ बी नाही अजून, तुम्हाला 15-20 मिनिट लागतील तिथे पोहोचायला. आणि तिथून खाली उतरते, ती जे ट्रेक आहे ना त्याला उतरते खाली. किती आहे तुम्ही? 14 नाही. पोरं म्हणलं ना काय एवढं नाही. हा बच्चे होते म्हणून थोडासा हसी मजाक करून आम्ही पोहोचलो अशा ठिकाणी जिथून इथे खून होती की ह्या रस्त्याने जाऊ नका म्हणून. तरी पण आम्ही गेलो, पण आम्ही परत बरोबर या रस्त्याने आम्ही पुढे चालत राहिलो. तर उर्वरित भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की पाहूया. धन्यवाद.